ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी. आम्ही विद्यार्थ्यांना गुण बघून प्रवेश देत नाही, तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो. आमची वैशिष्ट्ये: तज्ञ व अनुभवी शिक्षक, दर्जेदार शिक्षण, भरपूर सराव, सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, 10वी व 12वीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा. इंग्लिश मीडियमच्या ज्युनियर सिनियर केजी सह 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू, तर इयत्ता 11वी आर्ट्स व कॉमर्सचे प्रवेश सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे सुमित कांबळे या तरुणाचा गावातीलच काही तरुणांनी मिरवणुकीत नाचताना भोगसून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी खंडेराजुरी गावातील गावकरी आक्रमक झाले असून ज्या कुटुंबातील तरुणांनी हा खून केला त्या कुटुंबाला गावातून बाहेर काढावे अशी मागणी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीकडे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की 2 मे रोजी कुमार सुमित जयवंत कांबळे याची खंडेराजुरी गावातील युवक सूरज आठवले, अतुल वायदंडे, राजन ढोबळे, आकाश कांबळे, रोहन वायदंडे, सुहास वायदंडे, रोहित कांबळे यांनी सुमित धनसरे याच्या लग्नाच्या वरातीत निर्घुणपणे हत्या केली. त्यामुळे व सदरच्या युवकांची मागील पार्श्वभूमी पाहता गावातून धारदार हत्यार घेऊन फिरणं, सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरविणे, हाणामारी करणे हे सदरचे युवक करत आहे. हा धोका टाळण्यासाठी या कुटुंबांना गावातून बाहेर काढण्यात यावीत, नाहीतर आम्हाला संरक्षित राहण्यासाठी योग्य जागा द्यावी अशी मागणी खंडेराजुरीतील सर्व समाजाने एकत्र येत करण्यात आली. ही देशात राहण्याची लायकी नाही, गावात तर नाही, भारत देशात राहण्याची लायकीच नाही. त्यांनी काम केलंय. या 7-8 जी घरातली पोरं आहेत त्या खंडेराजुरी गावात राहतात. आम्हाला ना तुम्ही ठराव घ्या. वळण वेगळं लागले. आणि आता असं झालंय समाजात किशोर एक चांगला संदेश गेला पाहिजे. आपल्या मुलांना आपण चांगलं संस्कार केलं पाहिजे. काय केलं हो त्यानं? काय तुमच्या आई बहिणीची छेड काढल्या? कुणाची छेड काढली त्या पोरानं? खून करायसारखं असं काय झालं सांगा तुम्ही? समाजालाच नाही, प्रत्येक माणसाच्या तोंडाला काळं फासल्यासारखं आहे खंडेराजुरी गावातल्या. काय अप्पा? आणि 2 दिवसात त्याचं नाव काढून टाका. व्हाईस चेअरमन बिमन गरीबाला करा कुठं तर. तुम्ही आणि तो घावला. ऐकून घ्या, ह्या 8 जणांच्या गांडीची चमडी काढल्यात आणि मी डोळ्यानं बघितलंय. 2 पोरं हागली जागेवर तिथं. 2च नुसतं मिरे आवाज सुनूच्या पट्ट्यानं मारल्यावर. मिरे आवाज सुनू म्हणजे काहीच नाही. एक पट्टा मारला तर इथं चावले नव्हते ते. एवढं वाईट आहे. आणि असं पुन्हा घडलं नाही पाहिजे. पुन्हा ज्यानं वाटलं असं दुखायला नाही पाहिजे. हे बिचारं हाय गाय मोकळून रडलो त्या दिवशी, माती दिवशी. मी माझ्या कानानं ऐकलं, माझ्या डोळ्यानं बघितलं. असं कुणाच्या घरात किंवा कुठल्या समाजात असं एवढं वाईट कुणाच होणे हो? बरं काय केलंय हो त्यांनी? काय केलंय? हा, एवढं वाईट के नुसतं ढकलला म्हणा आणि मिरवणूक नाचला. ही अशी जी गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत त्यांना आपल्या गावातल्या कुठल्याही व्यक्तीनं पाठीशी घालणं फार मोठा ते सुद्धा गुन्हा. यासाठी तुम्हाला एक विनंती करतो की तुमच्या पतसंस्थेमध्ये जे व्हाईस चेअरमन पद दिलंय ते तुम्ही आजच्या आज डिक्लेअर करून टाका की काढून टाका त्यांना. मी यासाठी म्हणतो की इथनं पुढे जर अन्याय झाला, आम्ही मतासाठी नाही, तुमच्या मतासाठी दिनकर भोसले कधीही तुमच्या दारात येणार नाही. पण तुम्हाला एक सांगतो, जिथं अन्याय होईल तिथं बोलवा मध्यानाचं मी येणार. बरोबर आहे? हा अन्याय मला सहन होत नाही. कारण तुम्हाला सांगतो की मुलगा मारणं म्हणजे पुत्र शोक सगळ्यात वाईट असतो. ते मी अनुभवलं आहे. अन्यायाच्या विरोधात आपलं गाव कायम उभं राहिलेलं आहे नाना. आणि त्या बाबतीत तुम्हाला एक सांगतो की जेवढं काय करायचं असेल, जे गुन्हेगार, जे खरोखर गुन्हेगार आहेत त्यांना काय वाटलं ते करायला लागतं. आणि मी इथं पुढं तुम्हाला एक सांगतो की ज्याच्यावर अन्याय होईल, मी म्हणतो की तुमच्या समाजावरच नव्हे, जिथं जिथं अन्याय होईल तिथं मध्यानाचं बोलवा. आणि ह्या घरासाठी, आणि तुम्हाला सांगतो त्या माणसाला सुद्धा इथं राहण्याची काय आवश्यकता नाही. ज्यांनी गुन्हा केलाय ना त्यांना सुद्धा इथं राहण्याची काय आवश्यकता नाही. त्यांना डायरेक्ट इथनं आपण हाकलायची नाना ती तुमच्या प्रशासनामार्फत करा. नाहीतर काय तर उग्र झालं तर त्याला जबाबदार प्रशासन राहील, एवढं मी सांगतो.